अतिरिक्त माहिती सभागृहाला देऊ इच्छितो की जेव्हा मी याच्यात खोलात गेलो तेव्हा एक बाब लक्षात आली की यांना 100% इन्कम टॅक्स एक्झम्पशन आहे आणि आपल्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे एनी बेनिफिट फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाने 2% अंशदानातून यांना सूट दिलेली आहे चॅरिटेबल हॉस्पिटलला। आणि त्यामुळे आता सन्मान्य सदस्य अमीन पटेलने ज्या ठिकाणी सांगितलं या सुनावणी कुठल्याही परिस्थितीत पुढील 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि यामध्ये आता याही पुढे जाऊन अधिक पारदर्शक पद्धतीने आता 2% अंशदानातून आपण सूट दिल्यामुळे ते जे पैसे राज्य शासनाने त्यांना सूट दिलेली आहे ते पैसे ते त्या ठिकाणी वापरत आहेत। आपण जेव्हा अमेंडमेंट केली त्या अमेंडमेंटमुळे 303 हॉस्पिटल वाढले, पहिले फक्त 94 होते, परंतु आता 100% हॉस्पिटल आले कारण की इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये या चॅरिटेबल हॉस्पिटल आणि टोटल धर्मदाय आयुक्त जे रजिस्टर्ड झालेले त्यांना सूट आहे, त्यामुळे ती सूट असल्यामुळे ते आता 100% तशी आलेले आहे। त्यामुळे आता या 2% अंशदानाचा वापर कशा पद्धतीने लोकहितासाठी करता येईल आणि पुढील 2 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये राज्य शासन जो निर्णय घेईल तो निर्णय सर्व सन्मान्य सदस्याला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि कुठल्याही पद्धतीने राज्यातील गरीब रुग्णांची अशा पद्धतीने त्यांना जे त्रास आहे तो होऊ दिला जाणार नाही आणि जे जे दोष होते ते दोष आपण दूर केलेले आहे आणि आता जे काही दोष राहिलेले आहेत ते देखील पुढील 2 महिन्यामध्ये दूर करून राज्याच्या जनतेला या संदर्भात न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेल।